मूर्ति ले लो। उनको ऑफिसर ने बोला कि मंदिर के एक भी भक्त थे क्या यहाँ पे? मंदिर के एक भी कर्मचारी को यहाँ आने दिए? अरे पण तुम्ही मग परत का आणून दिली मूर्ती? नेली कशाला गणपतीची मूर्ती? मूर्ती को ऐकून लगा यहाँ पे ऐका नाही तुम्ही तुमच्या इकडे अजून एवढी खरं आणि एवढं सगळं अतिक्रमण आहे ते कोणा ना तुम्ही देवांच्या मूर्त्या आणून द्या पहिला आजच्या आज भैरव जयंती आहे. तुम्ही हिंदूच्या नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. ज्या प्रकारे संपूर्ण देशभरात आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि वसई तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे हिंदूचा सरकार आहे आणि हिंदूच्या सरकारमध्येच आता वसई विरारमध्ये मंदिरावरती प्रहार होताना दिसत आहे. उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे, कारण की वसईच्या पोट किल्ल्यात गेल्या अनेको वर्षापासून जागरूक हनुमान मंदिर आहे, जे 1739 मध्ये नरवी चिंबाजी अप्पाच्या वतीने बांधण्यात आलेला आणि त्याचाच शेजारी लागून मंदिरचा देखभाल करणारा, मंदिरचं रक्षण करणारा पुजारीचा जेवणगृह होता, प्रसादगृह, सामग्री बनवायचं ठिकाण होता. त्या ठिकाणी पुरातन विभागाकडून कारवाई करण्यात आली. नेमका कारवाई कोणाच्या सांगण्यात करण्यात आलेली? एवढे अनेक वर्षापासून ते शेड उभा होता तेव्हा पुरातन विभागाला दिसला नाही का? या सर्व गोष्टी जाब विचारायसाठी जेव्हा आपण अधिकाऱ्याला विचारला तर अधिकारी नेमकं काय म्हणाल्या ऐकूया. हिंदूंच्या देवतांचा आम्ही तर मी सरांना विचारतो. आज हितेंद्र ठाकूरांच्या राज्यात असे देवाच्या मूर्त्या बळजबरीने नेल्या नव्हत्या. 35 वर्षात असे देवातल्या मंदिरातल्या मूर्त्या कोणी नेल्या नव्हत्या बळजबरीने. एवढे बंगले बनलेत ह्या किल्ल्यामध्ये, एवढे बंगले बनलेत, घरं बनलेत, त्याला तुम्हाला नाही दिसत. तुम्ही देवळाच्या मूर्त्या, देवाचं साहित्य पूजेचं उचलून नेलात. म्हणजे आता पुजारी गरीब आहेत म्हणून. जमीन शेखच्या बंगला कधी तोडणार? त्यानंतर महानगरपालिकेचे कोण कोण अधिकारी त्यांची नावं पाहिजे. तुम्ही राजकारण करताय का इकडे? तुम्ही हे तोडलं काम केलं. 2 मिनिटं मला मूर्त्या द्या फक्त, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. मंदिरामध्ये ज्या पूजेच्या मूर्त्या होत्या त्या दिल्या पाहिजेत आणि मूर्ती हातात पाहिजेत. आणि हितेंद्र ठाकूर होते ना तोपर्यंत धाक होता, आता यांच्यावर धाक नाहीये, यांच्यावर धाक नाही राहिलाय. मूर्त्या मागवा, तुम्ही सगळ्या मूर्त्या मागवा. देवांच्या मूर्त्या पाहिजेत आम्हाला. इन कॅमेरा फोन लावा. चला, आमच्या ठाकूर साहेबांच्या राज्यात कधी हे झालं नव्हतं असं. नाही केले ना 35 वर्षात. नाही केलंय ना. ऐका ना, तुम्ही कर्तव्य निभावलेलं आहे ना. कर्तव्य निभावा. हिंदू धर्माचे आहात ना, हिंदू धर्माला जागा, जागृत राहा. मी पण हिंदूच करा फोन, करा फोन. अशी मूर्ती घेऊन जातात. मंदिराला हात लावायची हिंमत होते कशी वा तुमची? सगळं स्थानिक तुम्हाला काय वाटतं म्हणता? तुम्ही मूर्त्या हलवलेल्या आहेत त्या तर द्या परत. तुमच्या मी आता आपने देखो मंदिर तोड़ दिया या दीवार तोड़ दी, भगवान तो दे दो वापिस. अरे भगवान के लिए लोग मरते हैं, भगवान भी लेके जाके ऑफिस में रखे. ये अभी देखना पड़ेगा क्या? राम का मंदिर बना, राम के वीर हनुमान को हटा दिया, ये करोगे क्या इधर? हमारे हितेंद्र ठाकुर जी के राज में कभी हुआ नहीं था 35 साल में. पलटा कशाला इकडे उभे राहून जबाब द्या. 35 वर्षात असं कधी झालं नव्हतं. ऐका, हे आता इलेक्शनच्या तोंडावर राजकारण करत आहेत. आता इलेक्शनच्या तोंडावर निर्लज्जपणाचा कळस आहे. हिंदू धर्माचं नाव घेऊन मतं मागायची आणि हिंदूंच्या मंदिरांना घाला घालायच्या, धार्मिक लोकांच्या भावना दुखवायच्या. या ठिकाणी हे चुकीचं आहे. कारवाई निवडणुकीच्या तोंडावर कारवाई केलेली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई केलेली आहे आणि लोकांच्या भावना भडकवून या ठिकाणी दंगली भडकवायचं यांचं कारस्थान आहे. ते आम्ही कदापि हो देणार नाही. उसका जवाब चाहिए. वो नहीं दिखेगा, वो नहीं दिखेगा उनको. इनको खाली हनुमान जी का मंदिर दिखेगा. मंदिर तोड़ा है, मंदिर में की मूर्तियां लेके गए हैं. देखिए ये सब राजनीति है और किसी के दबाव में आके इन्होंने किया है. यहाँ पे अम्बे माँ की मूर्ति सुनिए, गणेश जी की मूर्ति, एक दीपक, ये सब कुछ लेके गए हैं. पुजारी को आने को अलाउड नहीं है. पीछे जो एक ओटा था जहां पर प्रसाद बनता था उसको भी तोड़ दिया है. इधर राजनीति चल रही है और जब मंदिर तोड़ा जाएगा, अरे अपन हिंदू है, इसकी तो शर्म करो. आज भगवान के मंदिर लेके जा, मंदिर तो तोड़ा है, मंदिर में की मूर्तियां भी लेके गए आप. आज 35 साल में हितेंद्र ठाकुर जी का एक डर था सब अधिकारियों पर. कभी ऐसी घटनाएं हुई? बघितला, अधिकारीशी आपण विचारताना स्वतः तिकडचे बहुजन विकास आघाडी पक्षाचे कार्यकर्ता मनीष राऊत आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता रामदास वाघमारे त्या ठिकाणी पोहोचले आणि थेट त्यांनी प्रश्न विचारलाय का मंदिर देव आमचा पण आहे, तुम्ही न विचारता आमच्या देवाला हात कसे लावले. ज्या प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी होती त्याला खंडित करण्यात आलेलं आहे आणि मंदिर देवाला कुठे ना कुठे ते आता त्यांच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पण कोणाच्या परवानगीमुळे हे सर्व कट कारस्थान रचलाय ते सुद्धा बघण्यासारखं असेल. सध्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आचारसंहिता चालू असताना एवढी मोठी कारवाई मंदिरावरती कशासाठी आणि कोणाच्या बोलण्यावरती करण्यात आलेले ते सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्याच परिसरात ठीक लागूनच
बाजूला जमील शेख नावाचा अनधिकृत पोट किल्ल्यामध्ये येणारा बंगला आहे, त्यावरती पुरातन विभागाचा लक्ष गेला नाही का, त्यावरती कारवाई होणार नाही का, असं वसई विरारमध्ये संपूर्ण ठिकाणी अनधिकृत कामकाज आहे, त्या ठिकाणी प्रशासन कारवाई करत नाही का? पण मंदिरावरती तुम्हाला इमिजिएटली तत्परता दाखवून 6 वाजता कारवाई का केली, ते सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। या सर्व गोष्टीचा जाब विचारण्यासाठी त्या पक्षांचे कार्यकर्ता आणि स्थानिक लोकांनी जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं तर त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। पहा संपूर्ण व्हिडिओ कशा प्रकारे आहे आणि तुमचा कमेंटच्या माध्यमातून या सर्व गोष्टीवर आपला काय मत आहे नक्कीच कळवा। आतापर्यंत एवढंच, प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू। नमस्कार।